सो लेट स्टार्ट. विषय असा चालू आहे की पाकिस्तान म्हणून राहिलं नाही अपडेट आलाय, खूप काही अपडेट आलाय. ICC कडून अपडेट आलाय, PCB पाकिस्तान क्रिकेट बोर्डकडून अपडेट आल्या. हा BCCI कडून काही अपडेट नाही आहे. मॅच झाली ही चांगली भली मॅच झाली इंडिया वर्सेस न्यूझीलंडची. आपण संजू सॅमसंगबद्दल बोलू राहिलो. तो आता नवीन काही धसकट उभी आली. काहीच नाही, एन्जॉय करा. फालतू गोष्ट आहे, होणार काहीच नाही आहे, घंटा काही होणार आहे. आणि एक गोष्ट सांगून देतो. विषय काय झाला कोणाला माहीत नसेल तर मी सांगून देतो. विषय असा आहे की पाकिस्तानच्या गव्हर्नमेंटनं म्हटलं होतं की आम्ही वर्ल्ड कप खेळू राहिलो, पण आम्ही इंडियासोबतची जी 14-15 तारखेला मॅच होती श्रीलंकामध्ये कोलंबोसोबत, ते मॅच आम्ही नाही खेळणार, आम्ही त्या मॅचचा बॉयकॉट करणार. असं पाकिस्तानी क्रिकेट बोर्ड नाही, पाकिस्तानी गव्हर्नमेंटनं म्हटलं होतं. पहिली गोष्ट. आता याच्यावर मला बोलायचं असं आहे की हे जे कोण लोक होते जे पाकिस्तानचे जे बोलू राहिले की इंडियन एशिया कपमध्ये त्यांच्या गव्हर्नमेंटचं ऐकलं, गव्हर्नमेंटनं असं म्हटलं, गव्हर्नमेंटनं तसं म्हटलं, तर मग पॉलिटिक्स गेममध्ये काय करू राहिली. गेम आहे, पॉलिटिक्स वेगळी ठेवा, गेम वेगळी ठेवा. आता काय झालं, आता क्रिकेट गेम काऊन नाही वेगळा ठेवू शकू राहिले. आता काऊन तुमचं क्रिकेट बोर्ड काही नाही बोलू शकू राहिलं. तुमची गव्हर्नमेंट तुम्हाला काऊन ऑर्डर देऊ राहिली आणि तुमची गव्हर्नमेंट कशी काय ट्विट करू राहिली की पाकिस्तान आणि इंडिया गेम नाही खेळणार, म्हणजे आम्ही बॉयकॉट करू राहिलो तो इंडिया पाकिस्तानचा गेम. आता काय झालं, आता कोण पॉलिटिक्स आली गेममध्ये. तुम्ही तर यार म्हणजे तुमचं तर म्हणणं होतं ना की गेममध्ये पॉलिटिक्स नाही आली पाहिजे, मग आता कशी काय पॉलिटिक्स आली. सिम्पल गोष्ट आहे ना, लॉजिकली गोष्ट आहे. गेममध्ये पॉलिटिक्स कशी काय आली मला फक्त एवढं सांगून द्या. तुमचं म्हणणं होतं की आम्ही गेममध्ये पॉलिटिक्स नाही आणत, आम्ही गेम सारखं पाहतो, असं तसं हे ते तुम्ही रड राहिले ना एशिया कपच्या याच्या की आम्ही आम्ही तुम्ही गेममध्ये पॉलिटिक्स आणली, तुम्ही गव्हर्नमेंटचं हे केलं, तुम्ही तुमच्या प्राईम मिनिस्टरचं ऐकलं, असं तसं हे ते. तुमच्या प्राईम मिनिस्टरनं म्हटलं तुम्हाला की हँडशेक नका करू. आता नरेंद्र मोदी प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया म्हणून राहिला की हँडशेक नका करू. म्हणजे एवढाच वेळ आहे त्यांच्यापाशी आता, आहे की नाही. आता एवढाच वेळ राहिला त्यांच्यापाशी आता किंवा ते म्हणून राहिले की एक काम करा, तुम्ही या मॅचमध्ये सेकंड नका करू. एवढा वेळ आहे प्राईम मिनिस्टर पाशी. तुमच्या गव्हर्नमेंट, आता तुमच्या गव्हर्नमेंटचा काय विषय. तुमच्या गव्हर्नमेंटनं कसं काय म्हटलं की आम्ही ते मॅच बॉयकॉट करणार. आता तुमची गेम ऑफ स्पिरिट कुठं गेली, तुमचं स्पोर्ट कुठं गेलं, तुमचं ह्युमॅनिटी कुठं गेली. गेम ऑफ स्पिरिट असं काही काही ऐकू राहिलं तर यार मी, गेम ऑफ स्पिरिट ऐकू राहिलं तुम्ही तर. म्हणजे हा शब्द म्हणायला एवढा भारी आहे. पाकिस्तानवाले कसे कसे करून म्हणून राहिले ते गेम ऑफ स्पिरिट का गई, क्रिकेट मर गया, पॉलिटिक्स जीत गई, ऐसा वैसा, ये वो ये ते. मी तर गोष्टी ऐकू राहिलो की आगा जी 27 वाला 21 वाला मैच चाहिए था, फिर 28 वाला मैच चाहिए था. आता सगळीकडून थंडी झाली तर मग आता जो 15 तारखेला मॅच आहे इंडिया वर्सेस पाकिस्तानची जी होती कोलंबोमध्ये होती नाही आहे, ते मॅचमध्ये आता तिन्ही मॅचचा बदला घेऊन राहिलो आता आपण. आता वन साइडेड हरू आपण त्यांना, असं तर गोष्ट चालू होती काहीतरी. आता काल तर गोष्ट अशी झाली की त्यांच्या गव्हर्नमेंटनं म्हटलं की आता आम्ही ते मॅच बॉयकॉट करू राहिलो. आणि तुम्हाला गोष्ट सांगून देतो, पाकिस्तानची टीम कोलंबोसाठी निघाली श्रीलंकासाठी. आज पोहोचले असन ते, आता किती वाजले, आता 3:10 कमी आहे, ते 2 वाजता पोहोचले होते. मला माहित आहे गोष्ट. पाकिस्तान ऑस्ट्रेलिया टीम दोघे सोबत निघालते श्रीलंकासाठी. तर आता तुम्ही मला गोष्ट सांगतो की काय होणार आहे समोर. इथंच ऐकून घ्या, सध्याच ऐकून घ्या काय होणार आहे. म्हणजे एवढी सिम्पल, एवढी फनी ट्रिक आहे. फनी ट्रिक नाही आहे, फनी गोष्ट आहे ही. एवढी फनी गोष्ट आहे की याला फक्त पाहून एन्जॉय करा. होणं घंटा काहीच नाही आहे, काहीच होणं नाही आहे. म्हणजे तुम्ही उखाडून घ्या तुम्हाला काय उखाडायचं आहे. तो सरळ असं या भाषेत बोलणं की तुमच्या अंगात जर उदा असन, तुमच्या अंगात जर दम असन, भाई तुम्ही करून घ्या बॉयकॉट. मी म्हणतो खरंच करून घ्या तुम्ही बॉयकॉट. तुमच्या अंगात दम असेल तर तुम्ही करूनच दाखवा. आता तुम्ही जे म्हटलं ना गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल गव्हर्नमेंटच्या म्हणजे ट्विटर अकाउंटवरून जे हे आलं काय म्हणतात ट्विट आला, तर तो आता त्याच्यावर तर उभे राहायचं, मग त्याच्यावर कायम राहायचं. माझं असं म्हणणं आहे की त्याच्यावर कायम राहायचं, त्याच्यावरून पलटतं नका. आता जर पलटले तुम्ही तर मग ते बरोबर नाही होणार ना. पलटू नका त्याच्यावरून, तुम्ही त्याच्यावर कायम राहायचं. आता आणि दुसरी गोष्ट अशी म्हणणं आहे की याच्यानंतर काय होणार मी सांगून देतो.
याच्यानंतर होणार असं की बा मग यांच्या 15 फुटाचा बंबू टाकला जाणार. ऐकून घ्या. यांच्या याच्या 15 फुटाचा बंबू टाकला जाणार ICC कडून. ICC म्हणान बेटा जर हे झालं नाही, जर तुम्ही ना ऐकलं नाही, तुम्ही कोणताच इव्हेंट नाही खेळू शकसान. पहिली गोष्ट, तुम्ही बायोलॅटरल नाही खेळू शकसान, कोणती म्हणजे इंटरनॅशनल गेम नाही खेळू शकसान क्रिकेट कोणत्याही टीमसोबत. तुमच्या घरी कोणती टीम नाही येणार ना, तुम्ही कोणाच्या घरी जासान. राहिलं PCB ते काय यार PSL मध्ये मग तुम्ही खेळत बस जा तुमचे. तुमचे जे हे आहे काय नाव आहे आपले फॉरेन प्लेयर ते PSL मध्ये नाही येणार. ICC कडून देणारा पैसा तो तर विसरूनच जा. आणि तुम्ही जो आता ICC जो यांच्यावर फाईन मारन या मॅचचा बॉयकॉट केल्याचा, तो ऐकूनच त्यांची फाडून हातात येऊन जाईल. तो फाईन ल मोठा आहे भाई. तर त्याचा बंबू वेगळा बसन. ICC फाईन मारन, ICC जे ऍक्शन करन त्याचा बंबू वेगळा बसन. आणि तुमचे एवढे हालात नाही आहे की तुम्ही तो सहन करू शकता. ठीक आहे, आमच्या वर्षी 18,000 करोड रुपयाचा बोर्ड आहे आमचा, 18,700 करोड अराउंड. आम्हाला नुकसान होऊन जाईल. कितीचं नुकसान होऊन जाईल? 1,000 करोडचं नुकसान होऊन जाईल. पण आमच्या वर्षी 18,700 करोड त्याचा बोर्ड आताही आहे. IPLची एक RCB वर्सेस CSK ची मॅच, एक मुंबई वर्सेस CSK ची मॅच, एक RCB वर्सेस मुंबईची मॅच हे एक केली की हे निघून जाते. हे क्लीन स्वीप होऊन जाते. काही विशेष नाही राहते या खर्चाचा. ते पैशाचा पाऊस नका. आणि मी म्हणतो फॉरेन प्लेयर म्हणजे आता तुम्ही कोणत्या हिशोबानं कुठं जगसान आता तुम्ही मला एवढं सांगून द्या. बंबू एवढे गंदे लागतील हे तुम्हाला माहिती आहे. समोर काय करतात आता? हे समोर करतील असं, नाही आम्ही नाही खेळत. आता पहिले काय म्हटलं, आता नाही खेळत. नाही मग आता काय म्हणतील, आम्ही वर्ल्ड कप खेळून घेतो पण आम्ही इंडिया पाकिस्तान नाही खेळत, जे की आता म्हटलं. मग ते म्हणा आता थोड्या दिवसानं, 1-2 दिवसानं, किंवा नाही मग आता ठीक आहे आम्ही इंडिया वर्सेस पाकिस्तान खेळून घेऊ. पण मग आम्ही त्याच्यातही काळाकुटी करू काही ना काही तर काळाकुटी करणं त्याच्यात. ते म्हणजे कालाकांडी तर करणं तर आहे, पण ते मॅच मग आम्ही खेळून घेऊ. मग काही ना काही कालाकांडी करू त्याच्यात. कालाकांडी म्हणजे जसं ते ब्लॅक बँड यूज करणं, किंवा ते जास्त ॲग्रेसिव्ह राहणं फील्डमध्ये. तुम्ही ॲग्रेसिव्ह दाखवसान तर भाऊ आमच्यापाशी हार्दिक पांड्या ऑलरेडी आहे. सूर्यकुमार यादवला शांत प्लेअर आहे, पण तो ज्या ॲग्रेसिव्हच्या याच्यात येते त्यावेळेस त्याचा पाऊंग जरा उद्भागा राहते. अभिषेक शर्मा आणि तो ईशान किशन आहे, तो गिल आहे, तो ईशान किशन, तो बेटा त्याची सेलिब्रेशनमध्ये ॲग्रेशन आहे. तू विचार कर तो तसा किती ॲग्रेसिव्ह असन. 3 नंबर आपला तिलक वर्मा, तो तर तोंडावर बोलते भाई. त्यानं मॅच झाल्यानंतर एशिया कपच्या फायनल नंतर शिव्या देऊन दिल्या तुम्हाला. तिथं उभं राहून खोदून टाकलं होतं, उभं राहून. तुम्ही तिथं काही नाही उखाडू शकले. ते तर मॅच खेळू राहिले, यांचा काही विषय नाही आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की एक गोष्ट सांगू आता, याच्यानंतर काय होऊ शकते, काय होणार, जसं म्हणजे काय होऊ शकते नाही, पण याच्यानंतरचा गेम, जसं हा गेम चालू आहे सध्या पत्त्याचा. त्यांना पहिला पत्ता फेकला, पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, त्यांचे सगळे पत्ते पाण्यात चालले. सगळे त्यांच्या या पत्त्याच्या गेम त्यांना जो सुरू केला तो सगळा गेम वाया जाणार आहे. किंवा वाया जाणार आहे या भाषेत, किंवा तुम्ही म्हणू शकता की हारणार आहे हे म्हणू शकता. कारण विषय असा आहे माहिती आहे काय, बंबू तो पडा एवढा डेंजर पडन की तो सहन नाही केला जाणार. तर तो तर काही विशेष नाही आहे की बा तो मॅच होऊ राहिली नाही होऊ राहिली, मॅच तर होऊ राहिली. लक्षात गोष्ट, तुम्ही किती काही चिका फाडा, तुम्ही काही करा, तुम्हाला ती मॅच खेळा लागते, तर खेळा लागते. हिंमत दाखवली बढिया, हिंमत दाखवली तुम्ही ना की बा नाही आम्ही मॅच हे करतो. अरे मी सांगू हे राहील तो आता होईन काय माहिती आहे काय, आपल्या ग्रुपमध्ये 3-4 जण वाटते. काय T20चे एका ग्रुपमध्ये किती टीम आहे, 4-5 टीम आहे वाटते है ना. नामिबिया आहे. एक सेकंड मी ग्रुपच पाहून घेतो ना. तर ग्रुप ए मध्ये टीम आहे, म्हणजे मी ग्रुप पाहू राहतो तर पॉज केलं. तर ग्रुप ए मध्ये टीम आहे इंडिया, USA, नामिबिया, नेदरलँड, पाकिस्तान. 1-2-3 तीन तर मॅच आहे. मग समजा 3 ग्रुप आहे इंडिया सोडला तर. समजा पाकिस्ताननं इन केस सांगू राहिलो, म्हणजे हे इम्पॉसिबल गोष्ट आहे की ते मॅच खेळून नाही राहिले. इम्पॉसिबल गोष्ट. तिथले खेळा लागन म्हणजे खेळा लागन, तिथले सरळ हाताने खेळा लागन, उलट्या हाताने खेळा लागन. खाणार तर ते आहे.
आणि दुसरी गोष्ट अशी की मला तुम्ही गोष्ट सांगा, जस्ट की त्यांना समजा ते पॉईंट देऊन दिले इंडियाला, ते पॉईंट इंडियाला जाणार, तो काही विषय नाही आहे, तुम्ही खेळा नका खेळू, ते पॉईंट इंडियाचीच आहे. मग त्याच्यानंतर होणार काय माहिती आहे, आता जर पाकिस्तानच्या मग बाकीच्या राहिलेल्या 3 मॅच USA, नमिबिया, नेदरलँड एकही मॅच हारली की बेटा ग्रुप स्टेजलाही तुम्ही होत नाही, ग्रुप स्टेजवरही म्हणजे सुपर 8वरही तुम्ही जाणार नाही. मग कसं करसान तुम्ही, सुपर 8वरही पोहोचू नाही शकत. आणि त्याच्यात तुम्हाला गोष्ट सांगू, जर त्याच्यात इंडिया जानबूजून एक मॅच हारला तर तुमचे तर घोडे लागले ना हो. मला तुम्ही एक गोष्ट सांगा, USA आहे, नामिबिया आहे, नेदरलँड आहे, पाकिस्तानले एका टीमकडून ते मॅच हारायला लागते. पाकिस्तान कोण म्हणजे एखादी टीम तर पकडूनच घेणे पाकिस्तानवाल्यांना, गॅरंटेड पकडून घेणे, तो काही विषयच नाही आहे. आणि मग इंडिया एक मॅच जाणून हारली तर ते टीम चालली जाईल समोर, दुसरी चालली जाईल आपल्या ग्रुपमधून इंडिया समोर, घंटा. आता काय करायचं, झालं मुरलं, मुरलं बिस्किट, मुरलं खतम भाऊ. तुम्ही सुपर 8ला मागच्या याच्यातही नव्हते गेले, ते याच्यातही नाही चालले. असं काही कचरा किती गंदा होईल तुम्ही विचार करा ना. नाटके भल्ले गेलते की बा असं तसं, खेळण नाही, हे खेळण नाही. सरळ सांगू राहिलो, साध्या भाषेत सांगू राहिलो, व्हिडिओ सेव्ह करून ठेवा, भविष्यवाणी सांगू राहिलो, हे खेळू राहिले म्हणजे राहिले आणि खेळणारच. इंडिया वर्सेस पाकिस्तानची मॅच होऊ राहिली म्हणजे होऊ राहिली. आणि दुसरी गोष्ट अशी की दुसऱ्याच्या घरात झाकायच्या पहिले स्वतःचे भांडे आवरा. कसं आहे, तुमचं म्हणणं होतं की बा एशिया कपमध्ये की नाही पॉलिटिक्स आणली सूर्यकुमार यादवनं म्हणतात, BJP गव्हर्नमेंट इंडियन, आता सध्या BJP रूल करू राहिली आपल्या इंडियामध्ये, कारण की BJPची हे आहे ना, सरकार आहे ना, मोदी BJPच्या पार्टीचं आहे. तर मग नरेंद्र मोदीनं म्हटलं होतं की बा सूर्यकुमार यादवला की शेक हँड नको करू, असं तसं. नरेंद्र मोदी म्हणाने यार काही बोलणं, काही बोलणं म्हणजे तोंडात हवा आहे, बोलता येऊ राहिलं तर मग काही बोलणं माणसानं. फालतू धंदे सोडून द्या. कसं आहे माहिती आहे काय, जरा डोकं वापरत जा. आहे नाही माहीत आहे मला, खरंच आहे नाही तेवढंही माहीत आहे, पण कमीत कमी मूर्खपणा तर नका करत. तो डोकं नाही आहे ठीक आहे, इट्स ओके, पण मूर्खपणा नाही करा माणसानं. आता तुम्ही ना गेला मूर्खपणा. आता कोणी म्हणू नाही शकत ही गोष्ट की पॉलिटिक्स गेममध्ये पाकिस्ताननं नाही आणली, आणि पॉलिटिक्स तर पाकिस्ताननं आणली. आपण न्यूट्रल वेन्यूवर खेळ राहिलो, कोलंबोवर खेळ राहिलो, त्यांनी तर आपण जबरदस्ती नव्हती केली ती केलीच ती, मजा आलीच ती म्हणा, ते वेगळी गोष्ट आहे. पण आपण इथे खेळ राहिलो श्रीलंकामध्ये, काय म्हणणं आहे आता. आता त्यांच्या गव्हर्नमेंटनं मग ट्विट काऊन केलं की बा आमची टीम याच्यासोबत नाही खेळू राहिली. आणि तुम्हाला माहित आहे ICCनं काय धमकी दिली. ICCनं खूप शांत आणि स्वीट शब्दात असं बोलले की बेटा तुमच्या गव्हर्नमेंटनं तुम्हाला म्हटलं ते आम्ही ट्विट वाचली, ठीक आहे, आमचं PCB बोर्डसोबत काही बोलणं झालं नाही अजून तरी, त्यांना आम्हाला कन्फर्म करून नाही सांगितलं PCB बोर्डनं, तर आम्ही हे काही गोष्ट मानून नाही राहिलो. आणि जर इन केस असं झालं तर तुम्ही लक्षात ठेवा समोर तुमच्यासोबत काय होणार. आणि हा डॅमेज तुम्हाला इन फ्युचरचा आहे, लॉंग टर्मचा आहे. कसं आहे, देशची हालत पहिलेच खराब आहे, बोर्डची हालत पहिलेच खराब आहे. तुमच्यापाशी ए कॅटेगरीचा प्लेअर नाही आहे ना, तुमच्यापाशी ए कॅटेगरी आहे, ठीक आहे. ए कॅटेगरी नाही आहे पाकिस्तानपाशी, B कॅटेगरीपासून चालू होऊ राहिले त्यांचे प्लेयर. बाबर आझम B कॅटेगरीचा प्लेअर आहे, आणि सगळे प्लेयर त्यांची B कॅटेगरीचे आहे, आणि त्यांचा जो कॅप्टन आहे तो C किंवा D कॅटेगरीचा आहे. काय म्हणावं होता याच्यावर. तुमचे ज्या हिशोबाने हालात चालू आहे, अबे कसं आहे माहिती आहे काय, IPLचे अनसोल्ड प्लेयर घेता तुम्ही, अनसोल्ड IPLचे प्लेयर. केम विलियमसन त्यानं अर्धा सीझन नव्हतं खेळलं मागच्या वेळेस, कारण की त्याला तर कमेंट्री करायची होती. डेव्हिड वॉर्नर त्याला जर म्हटलं कमेंट्री करायला, भाऊ ते PSL सोडून येते तो इथं, PSL सोडून. कॉर्बिन बॉश मुंबई इंडियन्सचा प्लेयर लाथ मारून मुतून आला तुमच्यावर, लाथ मारून आला, लाथ मारून. आता कॉर्बिन बॉश नाव विसरले काय, मुंबई इंडियन्सचा प्लेयर आहे सध्या, मुंबई इंडियन्स मध्ये केडूराला, काय म्हणणं आहे याच्यावर. आणि कसं आहे माहिती आहे काय, ते झालं ते मुस्तफिजुर रहमान, तो KKRचा प्लेयर, तो 9.5 करोड रुपये त्यांना ती गोष्ट जास्तच चढवून घेतली होती की बा असं तसं हे नाही ते नाही. तर बांगलादेशले तर हा घालून टाकला, ते काही हुंगलंही नाही झालं. पहिली गोष्ट घंटा फरक नाही पडत त्यांना.
रोहित शर्मा आणि विराट कोहलीले त्यांच्या BPL बांगलादेश प्रीमियर लीग म्हणून आउट केलं. हे काय रे यार, बॅन केलं. किती मोठं नुकसान आहे भारतासाठी. असं नाही वाटत का किती मोठं नुकसान झालं भारताचे? कमीत कमी भारत म्हणजे BCCIचे कितीतरी हजारो करोड रुपीज लॉसमध्ये गेली. फालतू गोष्टी सोडून द्या. कसं आहे, डोकं गिका लावत द्या, थोड्या डोक्यानं वापर करत जा, काही फालतू नका बोलू. हे एवढे थर्ड लोक आहे, एवढे थर्ड लोक आहे की त्याची लिमिट नाही. म्हणजे उदाहरण आहे माझ्यापाशी, पण ते खराब आहे. मग चांगलं उदाहरण शोधा लागेल. एवढं खराब, मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये चांगलं उदाहरण शोधन आणि ते देणार. एवढं बोगस काम आहे याचं. काहीच नाही. ते बार्गेनिंगवर उतरतात. बार्गेनिंग म्हणजे काही नाही आहे, ते हवा आहे. ते हवा जोश आहे तो सध्या. गरम गरम रक्त आहे तर जोश आहे जरासा. काम इतकं नाही आहे. असू दे, ठीक आहे बा, तुमच्यापाशी जोश आहे, करा गरम गरम उत 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 करा. तर त्यानं होणार काय माहिती आहे काय? सरळ गोष्ट. आता पहिले म्हणून राहिले आम्ही, पहिले काय वाटलं की आम्ही वर्ल्ड कप खेळन. मग आता म्हणून राहिले आम्ही इंडियावरती पाकिस्तान नाही खेळन. थोड्या दिवसांना म्हणतील खेळून घेऊ काही विषय नाही, खेळून घेऊ. ते पण ते काही आम्ही करू पण त्या मॅचमध्ये, जसं की बा ओव्हर ॲग्रेसिव्ह हे ते वगैरे, ब्लॅक बँड, जे उखाडायचं ते उखाडून दाखवा. सरळ आणि साध्या भाषेत बनणं. काहीच नाही करू शकत तुम्ही. काय म्हटलं तुम्हाला? काहीच नाही करू शकत. आणि इन केस तुमच्या अंगात गुदा आला, प्लस गुदा आला, तर तुम्ही तुमचं क्रिकेट बोर्ड खतम करून टाकसान. खतम करून टाकसान. पाकिस्तान क्रिकेट बोर्डचा एंड आहे तो, जर ते मॅच झाली नाही तर. जरशी ते मॅच झाली नाही तसं पाकिस्तान क्रिकेट बोर्ड खतम झालं. लक्षात ठेवा. आणि ते बोर्ड खतम सध्या त्यांना नाही करायचं आहे त्यांचं बोर्ड खतम, तर ते त्यांना खेळा लागेल. सरळ गोष्ट आहे. बोर्डवर गोष्ट आहे भाई त्यांच्या. ते त्यांची बंबू हलून जाईल त्यांचा. ते PSL ते IPL शी कंपॅरिझन करतात की बा PSL जास्त व्ह्यू आहे IPL पेक्षा. काय गधे म्हणा, किती हाय थळगळात गोष्ट म्हणत आहे. इमानदारी ना. अबे तुमची टीम कोणती आहे, किती आहे, मला ते आता माहीत पडलं. कारण मी व्हिडिओ बनवून राहिलो, मला पाहा लागते म्हणून. मला त्याच्या पहिले माहितीही नव्हतं की बा तुम्ही का आहे, कोण आहे, तुमच्या किती टीम आहे. मला घंटा माहीत नव्हतं तुमचं काय आहे. तर IPLचं मी पहिले क्रिकेट नव्हतो पाहत ना, त्यावेळेसपासून मला सगळ्या टीमचे नाव माहीत होते. मुंबई, चेन्नई, धोनी, रोहित, कोहली, सचिन, कपिल देव, हे नाव माहीत होते मला. फालतू गोष्टी ना करू. सरळ सांगू राहिलो, तुमच्या अंगात गुदा असेल तर करून दाखवा. तुम्ही ते मॅच न खेळून दाखवा. जर आता तुम्ही ट्विट टाकलं ना तर मागं नका हटजा. आणि तुम्हाला कुठं सांगू, त्यांनी खेळाचं लागणच. खेळा त्यांनी लागण. ते काय त्यांचे तर बाबा खेळतील ते मॅच, पण ते खेळतील. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की कचरा दोन्हीकडून होणार आहे. पहिले ट्विट टाकला, नाही खेळले तर कचरा, खेळले तरी कचरा. नाही खेळले तर बंबू आहे. नाही खेळले तर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड पुरं कोलॅप्स होऊन जाणार, खत्म होऊन जाणार. ते म्हणून राहिले आम्हाला झालंच चालते म्हणते नुकसान. अबे तुम्ही नुकसानातच आहे. काय घंट्याचं नुकसान झालं चालते. तुमचं 50% PCB ICCच्या पैशाने चालू राहिलं. काय म्हणा तुम्हाला. भाई सोडून द्या फालतू गोष्टी, आहे का? काहीच नाही होणार. काहीच नाही होणार. जस्ट एन्जॉय करा. जे हवा येऊ राहिली, ज्या हवे चालू राहिली, एन्जॉय करा. प्रत्येक मेसेज पर प्रत्येक व्हिडिओ पहा यांची, काय म्हणून राहिले काय नाही म्हणून राहिले. आणि तुम्हाला माहित आहे एवढं खतरनाक काम आहे यांच्या गव्हर्नमेंटचं. भाई लोकांनी चांगल्या मूर्ख बनवतात ते. म्हणजे यांचे लोक तर हवेत आहे. यांचे लोक म्हणून राहिले हमने ICC को जवाब दे दिया, ICC अब हमारे घुटनों पे आएगी. पाहू कोण कोणाच्या घुटण्यावर येते तर. ठीक आहे. तो चलो बाय बाय भाई. लाईक सबस्क्राईब करत जा. तो चलो बाय.